पाहतोय एका बाजूला छोटा तीर वार करे गंभीर अर्थातच शांत खेळाडू अंकुर खोत आणि दुसऱ्या बाजूला खरं तर ड्रॉप सीन का हिरो म्हणून ज्या खेळाडूकडे आपण सातत्याने पाहतोय तो शुभम पाटील आयकॉन खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. जाऊया आपण मॅचकडे जिथे दोन्ही संघांसाठी खरं तर ही मॅच पाहायला गेलं तर शेवटची मॅच असेल. दोन्ही संघांचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये दोन दोन मॅच पराभूत झालेले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. विजयाचा गोड इथे कोणत्या संघाच्या माध्यमातून केला जाईल कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. या हंगामध्ये खेळत असताना कालच्या दिवसामध्ये खराब खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि ही शेवटची मॅच खरं तर या दोन्ही संघांची आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. आणि पाहत असताना खरं तर बालाजी शिपूड संघासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला आपण शुभम पाटीलला पाहणार आहोत आणि नॉन स्ट्रायकर एंडला विचार केला तर ओमकार पतपिढीचे आमचे मॅनेजर सन्माननीय आदरणीय बाबासो चोरमारे साहेब यांचे आपण पहिले तर या सोहळ्यासाठी उपस्थित झाले त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. अजय मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेल अजय अधिक मोहिते म्हणजे सन्माननीय आदरणीय त्यांचे पिताश्री अधिकजी मोहिते साहेब आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण थोड्या वेळामध्ये मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. थँक्यू सो मच. आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. चला फॉर बोथ टीम बेस्ट ऑफ द लक. खरं तर चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय शुभम पाटील स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजी मार्कवरती जर विचार केला हंगाम तिसरा आणि तिसऱ्या हंगामाचा बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील देवंगडे आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली आहे. इथे पाहायला गेलं तर पंचांचं बूट आकाशाकडे पहिल्याच बॉल वरती इथे फलंदाज शुभम पाटील बॅक टू डकआउट जाताना पाहायला मिळेल. सेलिब्रेशन पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता स्क्रीनवरती मॅन ऑफ द मॅच ज्याने अप्रतिम बॅटिंग अप्रतिम गोलंदाजी केली तो अजय मोहिते. पाठीमागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय स्क्रीनवरती. इथे पहिल्याच बॉल वरती शुभम पाटील शून्यावरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोल्ड अंडकचा शिकार पहिल्याच बॉल वरती स्वप्नीलच्या माध्यमातून अप्रतिम बॉल गुडलाईन स्पॉट वरून थोडासा उसळ घेतलेला बॉल बॅट पासून दूर राहिला बॅटची कड घेतली आणि यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक संग्रामने अप्रतिम काम केले. पहिल्या बॉल वरती विकेट इथे पाहायला मिळाली. नवीन बॅटर अर्थातच कराडचा बाहुबली आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. नक्कीच आपण थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतो. मी समालोचक रुपेश पाटील मॅम फॉर्म जनवली पेन रायगड या कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. दुसरा बॉल हो राईज आणि सरप्राईज पडल्यानंतर पाहू शकता अतिरिक्त उसळी या बॉल वरती पाहायला मिळाली. यष्टांच्या पाठीमागे चांगलं काम संग्रामच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. खरं तर अप्रतिम बॉल पहिला बॉल अप्रतिम राहिला. दुसरा बॉल उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला स्वप्नीलच्या माध्यमातून. थोडासा स्पेस कमी केला गेला गती कमी काढून त्याच्यातून काढून घेतली गेली आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर हे सध्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने समोर टाकलेल्या बॉलला इथे पिक केलाय. बॉलला फेकून दिलाय कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आउट ऑफ दी पार्क आलाय हा षटकार. नक्की स्लाइडली आउटसाइड ऑफ सम डिलिव्हरी होती त्याच्याला अगदी हेरले ओळखलं. त्याच्यानंतर मात्र हा स्टेट ड्राईव्हचा परफेक्शन परफेक्ट शॉट सिलेक्शन मात्र पाहायला मिळालं. टायमिंगही प्रॉपर होतं तिथे आणि बॅकची कनेक्टिव्हिटी खूप छान पद्धतीने आपल्याला मात्र पाहायला मिळाली. इंद्रजित त्याचसाठी ओळखले जात आहेत आणि हा तो शानदार षटकारही पाहायला मिळाला आपल्याला. खरं तर मोठ्या फटक्यांसाठी या खेळाडूला ओळखलं जातं. कमी वेळेमध्ये जास्त चर्चेत राहिलेला हा खेळाडू बाहुबली या नावाने या खेळाडूची खरं तर चर्चा आहे या अंगामध्ये आणि बाहुबली षटकार आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा थोडासा बाहेर टाकलेला बॉल त्या बॉल दिशा दिली या बॉल निघालाय ते फाईन लेगच्या दिशेला सीमारेषा पार मेतील दाबा 4 येतोय चौकार. अगदी आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर थोडासा वेळ मिळाला तिथे. जागा बनवली गेली फलंदाजांकडून आणि जागा बनलीही गेली आणि फाईन मध्ये अगदी अप्रतिम हा मात्र चौकार पाहायला मिळाला. त्यासाठी मात्र इथून पाहायला गेलं तर लगातारचे मात्र 2 मोठे फटके येताना पाहायला मिळतात. एक चांगली रणनीती आखून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. खरं तर पहिल्या बॉल वरती विकेट आल्यानंतर दबाव इथे खरं तर इंद्रजीच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये. पहिल्या 2 बॉल वरती स्वतःला इथे सिद्ध केले. पहिल्या बॉल वरती षटकार पाहायला मला दुसऱ्या बॉल वरती लगेच चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे दबाव जो होता तो दबाव इथे कमी करण्याचं काम इंद्रजीच्या माध्यमातून केलं गेलं. खरं तर सुरुवात थोडीशी खराब राहिली त्यानंतरचा जर विचार केला इंद्रजीचा तर त्यानंतर अप्रतिम 2 फटके आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत.
पुन्हा एकदा पहा फुल टॉस बॉल सरळ बाटणं खेळण्याचा प्रयत्न होता, डीपला प्रोटेक्शन होतं, तिथे एकही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत हा मात्र जे दोन मोठे फटके आले होते, त्याच्यानंतर मात्र इथून गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. बॅकफुलला ठेवलं, गुडलेटवरचा बॉल होता आणि त्याच्यानंतर अप्रतिम मात्र एक चांगला बॉल हाताला गेला इथे चांगला बॉल पाहायला मिळाला होता. इथे पाहू शकता, इथे चांगल्या बॉलला सन्मान दिलाय. खराब चेंडूला खरपूस समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान, हे खरं तर चांगल्या खेळाडूचं सूत्र राहिले आणि ते सूत्र इथे वापरलं गेलं इंद्रजित पाटीलच्या माध्यमातून. एक षटकाचा खेळ समाप्त होतो. एक गडी बाद 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ठीक. आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण पाहिलं तर संत बाळूमामा फिश कंपनीचे आणि संत बाळूमामा अगदी या संघाची आपण पाहिली तर ओनर आज व्यासपीठावरती बसले. त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संत बाळूमामा प्रीमियर लीग 2025 याच मैदानामध्ये भरवली गेली. खेळाडूंच्या एकत्रपणा येण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये त्यांचा संघ संत बाळूमामा वॉरियर्स खेळताना आपण पाहतोय. निहाल ग्रुप ऑल इंडिया आयकॉनमध्ये यंदा आपण पाहिलं तर अगदी मांगल्याचा ढाण्या वाघ म्हणजे ज्या खेळाडूंना आपण पाहिलं तर ISPL मध्ये बाजी मुंबई या टीमसाठी चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली. आता तर विजय पावले सर ज्यांच्या संघामधून खेळणार आहेत संत बाळूमामा वॉरियर्स आणि त्या टीमचे ओनर सन्माननीय आदरणीय दिनकजी शेवाळे शेठ सध्या आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात. KTPL 4.0 मध्ये साहेब आपलं मनापासून अधिक स्वागत. थँक्यू. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आपल्याला पाहायला गेलं तर छोटा खेळाडू अगदी युवा खेळाडू ज्या खेळाडूचा विचार केला या हंगामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तुळसण गावला बिलोंग करतो हा प्रज्ञेशवीर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. खरं तर कमी वेळेमध्ये जास्त चर्चेत आलेला हा गोलंदाज आहे. सातत्याने तुळसण संघाच्या माध्यमातून या खेळाडूला संधी मिळत आली आहे आणि त्या संधीचं सोनं या खेळाडूच्या माध्यमातून केलं गेलं आणि मोठ्या दर्जाच्या स्पर्धेमध्ये अर्थातच KTPLच्या स्पर्धेमध्ये सावकार 11 संघाच्या माध्यमातून या खेळाडूला दुसऱ्या षटकामध्ये आणलं गेलं. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल प्रज्ञेश वीर आणि समोर पाहायला गेलं तर बॅट्समन आपण पाहतो इंद्रजित पाटील ज्याने 5 बॉल फेस केलेत 11 धावसंख्येवरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल प्रज्ञेश टू इंद्रजित, थोडासा दबाव असेल जरूर प्रज्ञेशवरती. समोरच्या दिशेला लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक आहे डीपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय स्टँडर्ड होता करता रुपेश सर क्षेत्ररक्षणाचा. हेच तर एफर्ट्स आहे आणि तिथे मात्र पाहायला मिळालं. मागच्या मॅच मध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण, त्याच्यानंतर मात्र ती मॅच गमावी लागली होती आणि इथून अगदी हेरले गेले. साईड आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. इथे ऑन ड्राईव्ह करायचं होतं पाहायला गेलं तर तिथे परफेक्शन जो क्षेत्ररक्षण करायला हवं आहे ना ते मात्र तिथे होताना पाहायला मिळालं. 3 धावा निश्चित वाचवल्या तिथे. म्हणलं जातं शाळा शिकत असताना एका मार्काला राजकारण करत असताना एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे. इथे एका धावेसाठी संघर्ष दोन्ही संघांचा पाहायला मिळेल. पाठीमागल्या मॅचमध्ये एका धावेसाठी संघर्ष पाहायला मिळाला आणि इथे आता एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरा बॉल प्रज्ञेश आपल्याला गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकर एंडला अंकुर पाहायला मिळतोय. स्विच हिट केलाय अप्रतिम स्ट्रोक. इथे पॉवर प्ले वेधलाय, बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर, येईल तो चौकार. थँक्यू. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. 16 धावा धावफलकावरती एक गडी बाद झाला. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे पाहायला गेलं तर बॉलवरती पोहोचलाय खेळाडू, त्यानंतर एकही धाव कंप्लीट नाहीये. लगेच कमबॅक केलाय. थोडासा वेग कमी केला होता या बॉलवरती रुपेश सर. खरं तर प्रज्ञेशच्या माध्यमातून गती परिवर्तन चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळालाय. संधी मिळाली गावातून गावाचा ग्रामीण क्रिकेट खेळत असताना. त्यानंतर मात्र मोठा इथून खेळामध्ये त्यांना मात्र संधी मिळाली. त्याच्यानंतर मात्र मोठा खेळही करताना मात्र पाहायला मिळतात. आपला नावाचा परिचय सध्याच्या घडीला देत असताना इथे गोलंदाजांना पाहायला मिळतात. प्रज्ञेश 16 धावा धावफलकावरती एक गडी बाद झालाय. स्ट्रायकर एंडला अंकुरला पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला बॉल, थोडासा आतमध्ये बॉल आला होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल आडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. संघर्ष पाहायला मिळतो एका धावेसाठी. आउटस्विंग पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर त्याचसाठी मात्र यांना ओळखले जातात. त्यांच्याकडे ही कलात्मक पद्धतीने गोलंदाजी करण्याची क्षमता सातत्याने मात्र ठेवली गेली आणि याही बॉलवरती मात्र आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवली आहे. जर अगदी तुम्ही जवळून पाहायला गेलं तर थोडासा पडल्यानंतर पाटा बदलला, आतमध्ये बॉल आला आणि इथून फलंदाजांनाही खेळण्यासाठी बरेचसे मात्र इथून मेहनत घ्यावी लागली. म्हटलं जातं स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. या स्पर्धेमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध केलं, जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करू शकतं.
इथे पाहायला गेलं तर थोडासा काटा बॉलने बदलला होता. गॅप आहे तिथे, गॅप आहे मोठा, नाही धाबांचा तोटा. बॉल निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबा चौकार. बॉल 9 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना अंकुर आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नीलची गोलंदाजी चांगली राहिली आहे. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. कमी गतीने चेंज ऑफ द पेस केला होता. बॉल लवकर ओळखलाय, पीक केलाय, बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय. इथे झेल सुटलाय म्हणलं जातं. खरं तर क्रिकेटमध्ये मिळालेलं जीवनदान, अन्नाचा कण, आनंदाचा क्षण आणि क्रिकेटमध्ये मिळालेलं जीवनदान कधीही वाया जाऊ द्यायचं नसतं. इथे जीवनदान मिळालंय.
तीन प्रयत्न सेम पद्धतीने मात्र पाहायला मिळाले आणि इथून याही बॉलवरती 2 धावा आल्यात. म्हणजे इथून कलात्मक पद्धतीने मात्र फलंदाजी काय असतो याचं उत्तम उदाहरण या षटकामध्ये आपल्याला अंकुर खोत या फलंदाजांकडनं मात्र पाहायला मिळाला. 27 धावा धावफलकावरती षटक क्रमांक समाप्त झाला. इथून तिसरं आणि 3 षटकानंतर आपण 9 पूर्णांकाच्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही कॅप्टन्स या वागजाई 11 एनपे संघ आणि त्याचबरोबर शिवप्रेमी स्पोर्ट्स सा शिरंबे टीम दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या कॉल केला जाईल. प्रशांत घोडसे आणि अजय मोहिते आयकॉन आपला कॅप्टन लगेच मैदानामध्ये पाठवायचा. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जाईल. वागजाई 11 एनपे आणि शिवप्रेमी स्पोर्ट्स सा शिरंबे टीम. ही मॅच आपण पाहतोय आपण बालाजी सी फूड सप्लायर्स बागलवाडी एक अप्रतिम हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. कारण बाबासो बागल शेठ बालाजी सी फूडचे सर्व आपल्याला मालक पाहायला मिळतात. त्याचबरोबर सतीशजी बागल साहेब असतील सावकार डाबाचे सर्व आणि आयकॉन प्लेयर यामध्ये आपण शुभम पाटील देखील त्यांना पाहायला मिळतात. इंद्रजित पाटील बॅटिंग करताना मात्र पाहायला मिळतात. इथे चॉईस प्लेअर आहे. त्याबरोबर सावकार 11 टीमचा विचार केला तर नितीन भैया शेवाई यांचा मात्र संघ सुरेश भैया शेवाई स्वप्नील देवंगू या मात्र टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आणि संग्राम लावण एक महत्वपूर्ण जिद्दी खेळाडू ज्याची ओळख राहिली गेलेली आहे या सर्वांनाच खेळताना पाहायला मिळते. आमचे सन्माननीय आदरणीय संजयजी मोहिते साहेब दादा आपलं मनापासून अधिक स्वागत वेलकम सुस्वागतम KTPL 4.0 मध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत करतो. थँक्यू. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. पाहू शकता काय फटका खेळ आहे समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ दी फार्क षटकारांसाठी. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता अगदी साईड स्क्रीनच्या समोर हा बॉलला फेकून दिलाय इंद्रजित पाटीलच्या माध्यमातून. बाहुबली षटकार पाहायला मिळालाय. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मला. दुसरा बॉल संतोष पहा पडल्यानंतर काठा बदलला दिशा बदलली या बॉलवरती. वाईट बॉल आलाय आणि थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मेहनत करायला लावायची होती इंद्रजित या मात्र फलंदाजांना आणि तीच चित्र मात्र पाहायला मिळालं परंतु वाईट बॉल आलाय. फिंगर रोल केले होते पाठीमागल्या बॉलवरती. इथे पाहू शकता कमी गतीने कारण माहिती आहे इंद्रजितला पसंत आहे थोडं वेगाने येणाऱ्या बॉल खेळण्यासाठी आणि इथे पाहायला गेलं तर थोडेसे कमी गतीने टाकलेले बॉल. अलीकडच्या काळामध्ये म्हणलं जातं ना ज्याच्याकडे आहे स्विंग तो आहे टेनिस क्रिकेट विश्वातील किंग. इथे करता संतोषच्या माध्यमातून ते दाखवलं गेलंय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय 34 धावा धावफलकावरती. इथे पाहू शकता पडल्यानंतर पाहू शकता अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. काल खरं तर कुणाल पांड्याचा एक बॉल असाच उसळला होता तसा बॉल इथे उसळलेला संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणि पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हर पहिला इशारा आपल्याला पंचांच्या माध्यमातून आलेला आपल्याला जरूर पाहायला मिळतो. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धा नव्हे विराट सर पाहायला गेलं तरी स्वप्नातील स्पर्धा आहे आणि प्रत्येकाच्या स्वप्न जे मात्र गोड स्वप्न पडले होते ना ते स्वप्न साकार करण्याचं काम केले गेले. पुन्हा एकदा पाहू शकता सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे इथे पाहू शकता लगेच पकडले संग्रामच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा धक्का चित आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर संग्राम पहा किती चाणाक्ष आहे रुपेश्वर आणि त्यासाठी मी अगोदरच उल्लेख केला होता तिथे जिद्दी खेळाडू म्हणतात ना त्या जिद्दी खेळाडूमध्ये मात्र या खेळाडूंचं नाव येतं आणि या अप्रतिम यष्टिरक्षण पाहायला मिळालं तिथे. आणि त्याच संतोष शेवाई या गोलंदाजांचं आपण कौतुक करावं लागेल. अगदी परेशान केलं होतं तिथे मात्र इथून भरपूर सारे मात्र त्यांना दडपणामध्ये आणण्याचं काम केलं गेलं होतं तिथे इंद्रजित यांना आणि त्याच्यानंतर मात्र ही विकेट प्राप्त करून दिली. यासाठी ओळखले जात आहेत. पण त्यांचा बॉल पडल्यानंतर अगदी थोडंसं मात्र लेग साइड होताना मात्र पाहायला मिळतोय. थोडासा बाहेर येताना पाहायला मिळतं आणि ही संग्राम लवंग यांनाही ते मात्र माहिती होतं त्याचमुळे की काय ते तयार होते. ज्या पद्धतीने मात्र इथून इंद्रजित परेशान झाले होते इंद्रजित मात्र इथून संघर्ष करत होते आणि ती विकेट प्राप्त करून देण्याचं काम केले गेले. ही जोडी महत्वपूर्ण जी होती ना ती मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळते संतोष. कारण चांगली फलंदाजी तिथे होत होती आणि दोघांची रणनीती ठरली होती. टेक्निकल फलंदाजी बॉल चांगल्यानंतर मात्र मोठे फटके खेळायचे या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन तोडून काढलं आणि ब्रेक थ्रू निर्माण करून देण्याचा प्रयत्न संतोष शेवाई या गोलंदाजांनी मात्र इथे केले गेले. खरं तर नवीन फलंदाज रघुल आपण पाहतो युनिट नंबर 4
समोरच्या दिशेला बाद चिकट इथे पाहू शकता एस्टनच्या पाठीमागे करता स्लीपला क्षेत्ररक्षक होता त्याने बॉल अडवलाय म्हणून म्हणलं जातं ना रुपेश जिद्द चिकाटी मेहनत गुगल आणि ॲपलच्या स्टोअरवरती मिळत नाही तर ती तुमच्या अंगी असावी लागते आणि ती संग्रामच्या अंगी आहे ती त्याने लगेच दाखवली इथे. नक्कीच विराजजी आपण पाहायला गेलं तर आणि तेच मात्र पाहायला मिळते सध्याच्या घडीला फलंदाज बाद झाल्यानंतर संतोष शिवाय चांगली गोलंदाजी करतायत. इथे पाहू शकता समोर पदलाल इथे दाखवलं होतं बाहेरच्या बॉलला इथे छिडछाडी करण्याचा प्रयत्न झाला डीपला प्रोडक्शन होतं एक धाव मिळती आणि स्ट्राईक रोटेट झाली म्हणलं जातं करता शून्यापेक्षा एका धावेला महत्व आहे 1 इज बेटर दॅन 0 आणि ते एका धावेने स्ट्राईक रोटेट झालेली आपल्याला पाहायला मिळते 36 धावा धावफलकावरती. स्वप्नातील बाईक हे आपल्याला मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते अप्रतिमरित्या आणि या स्पर्धेची चर्चा अखंड मात्र पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरती होताना पाहायला मिळते. बेस्ट मॅनेजमेंट डायरेक्टर सागर पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात या कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे दमदार अध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण मॅनेजमेंटमध्ये मात्र ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. थोडीशी पंचांना कसरत करावी लागते व्हाईट बॉलचा इशारा इथे पाहायला मिळतो खरं तर धावा थोड्याशा कमी पाहायला मिळालेत रुपेश सर चौथं षटक आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले 2 गडी बाद झालेत 36 धावा धावफलकावरती. इथे थर्ड अंपायरच्या माध्यमातून रेफर केलं जाईल इथे चेक केलं जाईल बॉल आवाक्यामध्ये आहे की आवाक्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल का. तिसरे पंच आमच्या इथे मात्र उपस्थित होतील आणि चेक केले जाईल हा बॉल अतिरिक्त बाहेर आहे की फेर डिलिव्हरी आहे. येस पाहायला गेलं तर महत्वपूर्ण निर्णय असू शकतो कारण एका एका धाबेचं महत्व यांना माहिती आहे इथे एखादा वाईट आला अतिरिक्त एक धाव वाढू होऊ शकते आणि जर वाईट बॉलचा निर्णय जर चेंज झाला तर एखादी धाव कमी होऊ शकते. ही स्पर्धा आहे मानाची ही स्पर्धा आहे सन्मानाची ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची आणि ही स्पर्धा आहे परंपरेची. कराड तालुका प्रीमियर लीग 2025 KTPL 4.0 काय अप्रतिम मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर का इथून पाहायला गेलं तरी आयोजनाचं मात्र आयोजनाचे बाप म्हणून कराड तालुका प्रीमियर लीग आणि कराड तालुक्याला मात्र ओळखले जाते. सागर पाटील आमचे असे त्यांची पूर्ण टीम ज्या पद्धतीने मात्र मेहनत केली आहे ना ही मेहनत मात्र यशस्वी होताना पाहायला मिळते. पिंकफुल वातावरण नवी मुंबईमध्ये. पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो तडंपाच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला इथे एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल टाकला गेला आणि पंचांनी लगेच कळवलंय व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर KTPL म्हणजे काय ज्या स्पर्धेची खरं तर प्रत्येक खेळाडू वर्षभर आतुरतेने वाट पाहतो ती स्पर्धा म्हणजे KTPL आज आपण पाहतोय. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील आपण पहिली मॅच पाहतोय. इथे पाहू शकता पुल करण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर नाहीये बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय दुसरी धाव होईल का इथे खराब कॉलिंग झाले रुपेश सर आणि फलंदाज बाद आणि कोणाला आउट व्हायला लागतो तरी इथे अंकुर खोत छोटा रिचार्ज बडा धमाका करत होता आणि त्याच्यानंतर मात्र त्या फलंदाजांना मैदानाच्या बाहेर यावं लागतो इथे आणि तेही गरज होतं कारण ज्या पद्धतीने मात्र इथून मैदानामध्ये गेले होते सलामीला त्याच्यानंतर मात्र टेक्निकली फलंदाजी आपण पाहिली गेली सिंगल डबल वरती अंकुर खोत यांच्याकडे मात्र अविराज सर आपण पाहायला गेलं तर भर दिले गेले आणि जो धावफलक आहे ना तो मात्र धावता ठेवण्यात आलाय आणि धावांसाठी जी धावाधाव होत होती ती मात्र पूर्ण करताना मात्र पाहायला मिळतात 37 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात 2 विकेट माघारी. दोघांमध्ये कॉलिंग थोडंसं खराब पाहायला मिळालं म्हणून म्हणलं जातं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सिंगल डबल ट्रिपल मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल यस नो अँड वेट या 3 शब्दांचा वापर योग्य करावा लागतो. थांबा पहा आणि जा इथे पाहायला गेलं तर कॉलिंग नव्हतं आणि कॉलिंग खराब पाहायला मिळालं फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय 37 धावा धावफलकावरती 2 गडी बाद आपण चौथं षटक पाहतोय. नक्कीच आपण पाहायला गेलं तर मॅनेजमेंट काय असेल असं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं त्याच्यानंतर मात्र हा खेळ जर पाहायला गेलात ना तर बॅलन्सिंग आहे आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली फलंदाजी झाली दोन्हीकडनं तेवढाच मात्र इथून ताकदवान खेळ मात्र इथून अविराज सर पाहायला मिळालं. असं म्हणता येणार नाहीये की इथून एका बाजूने मात्र गेम पलटी करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केले गेले एकच टीम मात्र इथून खेळमध्ये बनली गेलेली आहे त्या टीमनं मात्र खेळ बनवलाय आपल्यासाठी असं कुठे जाणवत नाहीये. बॅलन्सिंग क्रिकेट काय म्हणतात ते सध्याच्या घडीला पाहायला मिळतं कारण 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 38 धावा धावफलकावरती आणि 3.5चा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल आदर्श होता तिथे खरं तर बॉल अगदी उंच गेलाय क्षेत्ररक्षण बॉलच्या खाली पोहोचला नाही. इथे पाहायला लागलं तर थोडंसं इथे वेट आणि वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालंय 2 धाबा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 40 धाबा. इथे पाहायला गेलं तर चौथं षटक आपण 5व्या षटकातील पहिला बॉल होता आदर्श गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय खरं तर समालोचन कक्षातील आणखीन एक उभरता सितारा आदर्शकडे आपण सातत्याने पाहतोय तोच खेळाडू गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या षटकामध्ये पाहतोय डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हो 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 पाहू शकता इथे से पहा पडल्यानंतर थोडासा बॉल आतमध्ये राहिलाय समोर कोण आहे हे पाहिलं जात नाहीये कारण वय कमी आहे अनुभव कमी आहे पण अनुभवावरती इथे भारी फरक असताना आदर्श आपल्याला पाहायला मिळतो. बॉल पाहायला मिळाला अविराज सर आपण पाहायला गेलं तर अप्रतिमाने आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात त्यासाठी ओळखले जातात अगदी कमी वेळामध्ये याही मात्र खेळाडूंना आपल्या या कराड टेनिस क्रिकेट पटलावरती ओळख निर्माण करून दिली गेलेली आहे आणि या बॉलवरती मात्र इथून या बॉलच्या प्रेमात पडावं की इथून
आदर्श सूर्यवंशीच्या प्रेमात पडावा असा प्रश्न इथे निर्माण झालाय. 40 धाबा धावपलकावरती. हो हो हो, पडल्यानंतर पाहू शकता अतिरिक्त उसळी या बॉलवरती. फलंदाज इथे पकडलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू डग आउट. फडकेंचं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. काल चिंचवली नाईट स्पर्धेमध्ये ही छोटा पंढरी शेठ ची उभी असणारा मात्र एक आमचा छोटा बच्चा मात्र एंट्री पाहायला मिळाली. ग्रँड एंट्री जशी पंढरी शेठची एंट्री असते त्या पद्धतीने मात्र पाहायला मिळाला. तो सुंदर संगीत इथे आठवण करून देणारा पाहायला मिळालं. 42 धाबा धावपलकावरती. शेषराज आहेत स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका खेळलाय. फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल आलाय षटकार. मोहिते साहेब यांचा महत्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी जरूर झाली आणि काल त्यांचा वाढदिवस होता. म्हणजे काल दुग्ध शर्करा, काल आपण पाहिले तर ओपनिंग सेमिनरी होता, उद्घाटन सोहळा होता या स्पर्धेचा पहिला दिवस आणि काल त्यांना वाढदिवसाच्या आपण पाहिले तर खूप साऱ्या शुभेच्छा संपूर्ण कराड तालुका टेनिस क्रिकेटच्या विश्वामधून जरूर दिल्या. आज पुन्हा एकदा बिलेटेड वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि थोड्याच वेळामध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहायचं आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर वाघजाई 11 एनपी संघ आणि शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरंबे टीम, दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. इथे थोडासा स्कोर कार्ड मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो टेक्निकल टीमच्या माध्यमातून. 46 धाबा धावपलकावरती. 5 गडी बाद. शेवटचा बॉल आदर्शने काय गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 6 धाबा खर्च केलेत आणि 2 विकेट रुपेश सर या षटकामध्ये आदर्शच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आहे खरं तर पहिल्या इनिंग मधील आपल्याला आदर्श आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला मोठा फटका. स्लॉट मध्ये बॉल पाठवून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दर्जा स्टँडर्ड पाहायला मिळाला. इथे खरं तर क्षेत्ररक्षक दीपकच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघासाठी जवळपास किती धावा वाचवल्या जातील इथे पाहायला गेलं तर थोडीशी धाबाधाव पाहायला मिळाला आणि या फलंदाज प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद होतोय की पुन्हा एकदा पंचांचा निर्णय काय येतो याची आपण थोडीशी वाट पाहतो. कारण महत्वपूर्ण बॉल अडवला. इथे किती धाबा मिळतील या बॉलवरती. 2 असतील, 3 असतील की षटकार असतील याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला इथे चेक केलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. नक्की या बॉलवरती काय असेल. फलंदाज जर बॉल आतमध्ये असेल तर फलंदाज जरूर धावबाद असेल. जर बॉल बाहेर असेल तर 6 धावा धावपलकावरती ऍड होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. चला थर्ड अंपायर आपण जरूर चेक करायचं आहे. कारण इथे पाहायला गेलं तर महत्वपूर्ण निर्णय असेल. कलाटणी देणारा हा क्षण असू शकतो एखाद्या संघासाठी. इथे 6 धाबा आल्या तर मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते आणि इथे एखादी विकेट आली तर 3-4 धाबा कमी होऊ शकतात. चला आपण टॉस कडे वळूयात. तिथे आपण आपला गोड आवाज ऐकणार आहोत. किरण सरांना आपण ऐकणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स या. त्याचबरोबर दिलीपजी मोहिते साहेब आणि सन्माननीय आदरणीय मी विनंती करेल संजयजी मोहिते साहेब आपल्या दोघांची शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतला जाईल. शेवटच्या बॉलवरती किरण सर थोडंसं तुम्हाला थांबवतो. 2च धाबा आहेत शेवटच्या बॉलवरती. इथे पाहायला गेलं तर 48 धाबा आहेत. जिंकण्यासाठी 49 धाबांची गरज असेल. ओव्हर टू किरण सर. वाव, मस्त मॅच लागली आहे.
एका बाजूला आपण पाहिलं तर वागजाई 11 NP टीम, दुसऱ्या बाजूला शिव प्रेमी स्पोर्ट्स आश्रंबी अशी मॅच सध्या खेळली जाते. टॉस देऊयात शिवप्रेमी स्पोर्ट्स आश्रंबी टीमला. येस, स्पिन दी कॉइन. काटा कॉल आहे आणि टॉस आलेला आहे छापा. टॉस जिंकलाय श्री वागजाई 11 NP टीम. कशा पद्धतीने तुमचं आहे, म्हणजे किती मॅच तुम्ही खेळलात, किती मॅच हारलात, किती मॅच जिंकलात आणि सिच्युएशन कशी आहे टीमची? प्रथमतः तर आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेत. काल आम्ही 2 मॅच खेळलो, एक जिंकलो, एक हारलो. तर आज डू ऑर डाय आहे. कुठल्याही परिस्थितीत आज आम्हाला मॅच जिंकायचीच आहे. एनी हाव मॅच काही करून जिंकायचे. कोणाला कोणता नवीन खेळाडू टीममध्ये इन होतोय का, कोण आउट होतोय का, तीच टीम घेऊन खेळताय? आमच्यामध्ये एक चेंजेस असेल. पण तो सांगितला नाही जाणार, तो गुपित असेल. मात्र ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेची जर ओव्हर विचार केला तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कितपत धावा खर्च केल्यानंतर मॅचचं कॉम्बिनेशन आणि मॅचची सिच्युएशन स्ट्रॉंग राहते आणि तुमचं त्या पद्धतीने माइंडसेट काय असेल? नक्कीच आपण फिल्डिंग करत असताना आपण प्रयत्न करतो की पॉवर प्लेमध्ये कमीत कमी रन द्यायचा प्रयत्न करायचा. आमचं टार्गेट असेल की 20 रनाच्या आतमध्ये पॉवर प्लेमध्ये रन द्यायचं. थँक्यू. काय बोलतोस भूमिपुत्र मैदान, पॉवर प्लेची ओव्हर तुझ्या अंदाजे कशा पद्धतीने तुझ्या टीमकडून किती धावांसाठी जर खेळली तर एक चांगली सुरुवात टीमला भेटते? भूमिपुत्र क्रिकेटची पंढरी आउटफील्ड खूपच फास्ट आहे. 30 धावा करण्याचे आमचे मानस असेल 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या पहिले. सिच्युएशन कशी आहे टीमची? किती मॅचेस खेळलाय, किती जिंकल्यात? तू पण डू ऑर डाय मध्ये आहेस की काय? हा, डेफिनेटली. आम्ही पहिले मॅच हारलोय, दुसरी मॅच जिंकलोय. आता हे आम्हाला डू ऑर डाय नॉकआउट आहे. वाव, मजा येईल मॅचला. अतिशय उत्कृष्ट मजा येईल किरण सर. फुल पैसा वसूल. पैसा वसूल आणि कराड तालुक्याची अभिमानाची स्पर्धा आहे. सर्वांनी मानाची स्पर्धा बघावी. थँक्यू सो मच. मजा येईल तुमच्याशी बोलून देखील. तुमची मॅच बघायला एक छान फोटो आपण कराड तालुका प्रीमियर लीग 2025च्या KTPL 4.0 मध्ये घेतोय. क्षण येतो, क्षण जातो, हा फोटो नेहमी सोबत राहतो. एक छान फोटो. थँक्यू सो मच मित्रांनो. एक खूप छान मॅच तुमच्या समोर यानंतर येणार आहे, ज्यामध्ये टॉस आपण पाहिलं तर अर्थातच वॉन झाला. शिवप्रेमी स्पोर्ट्स श्री वागजाई 11 NP टीम आपण पाहिलं तर टॉस विन झाला आहे. डू ऑर डायची मॅच आहे. दोन्ही टीम आपण पाहिलं तर 2-2 मॅच खेळलेल्या आहेत. एक मॅच पराभूत झालेला आहे, एक मॅच जिंकलेला आहे. डू ऑर डायच्या मॅचमध्ये टॉस जिंकला श्री वागजाई 11 NP टीमनं. दे वॉन्ट टू टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि पुढील आपण पाहिलं तर शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरंबे टीमला सांगितलं या आणि बॅटिंग करा. एक जण सांगतो पॉवर प्लेमध्ये 20च धावा देणार, दुसरा कॅप्टन सांगतो पॉवर प्लेमध्ये 30 धावा करणार. मॅच चांगली होणार आहे. मात्र आत्ताची मॅच रंगतदार झाली, कारण की कॉमेंट्री बॉक्समधून मराठी भाषेमध्ये सुमधुर संगीत, वा सदाबहार आवाज. मजा आली तुमच्या दोघांचा आवाज ऐकून आणि तोच आवाज राहील कंटिन्यू. थँक्यू. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हा आवाज घुमताना मात्र पाहायला मिळेल. तुम्ही पाहता एक थरार कराड तालुका प्रीमियर लीग 2025चा. ना भूतो ना भविष्य या स्पर्धेला कशाचीच कमी नाहीये. बेस्ट मॅनेजमेंट डायरेक्टर सागर पाटील आणि त्यांचे सर्व सर सेनापतीने केलेले मात्र हा अप्रतिम मात्र हा क्रिकेटचा सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा रंगताना मात्र पाहायला मिळतोय. बॉल आणि बॅटचा खेळ रंगताना मात्र पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम मात्र उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. आज अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये मात्र प्रत्येक मॅच, प्रत्येक संघाला, संघ मालकाला मात्र इथून हवीहवीशी आहे, जिंकायची आहे. त्यासाठी मात्र हा युद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. चालू सामना पाहायला मिळतोय. संघ बालाजी सी फूड सप्लायर्स बागलवाडी त्यांच्या विरोधामध्ये टीम सावकारी 11 या 2 संघांमध्ये हा सामना मात्र पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर या KTPL ची चर्चा अखंड पश्चिम महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळाली. सुनियोजित सुपद्धतीनं मांडलेली स्पर्धा म्हणजे KTPL अर्थातच कराड तालुका प्रीमियर लीग. आणि कालच्या दिवसापासून ज्यांचा आपण गुणसंख्याक लेखक म्हणून ज्यांना आपण पाहतोय अप्रतिम या कराड तालुक्यामध्ये ज्यांची मात्र ओळख आहे, एक उत्तम गुणलेखक म्हणून कराड टेनिस क्रिकेट मधील अंकांचा जादूगार, कलम के खिलाडी, गुणलेखकांचे बाहुबली रोशन पाटील सर यांना आपण पाहतोय गुणलेखक म्हणून. कसं गुणलेखक असं त्याचं उत्तम उदाहरण. आणि लहानपणी मला वाटतं शाळेमध्ये असताना गणित हा विषय त्यांचा आवडीचा असावा आणि त्याचमुळे त्यांना आज पाहतोय प्रत्येक संख्या अंक आमच्यापर्यंत अप्रतिमरित्या मात्र पोहोचवले जातात. आपलंही इथून मात्र इथून कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. अविराज पुळके सर, एक मराठीचा गोड आवाज, तंत्रशुद्ध आवाज. आणि व्हाइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र किरण मस्कर सर, त्याचबरोबर आशिषजी चोरगे सर व्हाइस ऑफ कराड, या सगळ्यांना आपण ऐकतोय. नाही त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय राहुल सोटे साहेबांचं ते शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत.
व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट म्हणजे यांची ओळख राहिली गेली तसे प्रशांत अदवडे सर यांचाही आवाज आपण ऐकतोय आजच्या या स्पर्धेमध्ये. पहिल्या बॉलवरती मात्र इथून पहा अगदी फ्लाय झालाय, बॉल होतोय फरार. मिड ऑनची मात्र इथून सीमा रेषा आरफाड चीडफाड करत येतील धावा 4-4-4 चौकार. आला हा शानदार षटकार. पवार यांच्यावरती प्रति हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. गॅप शोधून काढली डीप फॉरवर्ड रिझनला. वन बाउन्स बॉल चाललाय टप्पा टप्पा सीमारेषा पार. आणखी एक शानदार चौकार. वेलकम, सुस्वागतम. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आपण पाहिलं तर भाग्य विधाते आणि या कराड तालुका टेनिस क्रिकेटचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी आणि हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीची ज्यांच्या माध्यमातून कराड तालुका क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण स्पर्धा कराड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजित करण्यात आले, पुरस्कृत करण्यात आले. ते हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व सन्माननीय आदरणीय दीपकदादा लोखंडे साहेब यांची VIP कक्षामध्ये अगदी उपस्थिती सध्या स्क्रीन मध्ये पाहत आहे. सन्माननीय आदरणीय अर्थातच या संपूर्ण कराड तालुका टेनिस क्रिकेटचे आधारस्तंभ दीपकदादा लोखंडे साहेब यांना सध्या स्क्रीन मध्ये दाखवलं जाते. थँक्यू सो मच. सुस्वागतम आणि शुभ सकाळ. 20 धावा धावपलकावरती स्वप्नील देवंगुळे. आता इथून पहा मिड ऑन मध्ये मात्र खेळून काढला. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते, गॅप शोधून काढली. आधी टेक्निकली फलंदाज उत्तम उदाहरण साकारताना मात्र पाहायला मिळते. स्वप्नील देवंगुळे यांच्या बॅट मधून आलाय हा शानदार रुबाबदार अँड हँडसम चौकार.
ते सुरुवात केली ती वाहिनी आपण tenniscricket.in ची टीम इथे पाहतोय. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण खेळाडू कक्षही पाहिलं तिथे मात्र बरेच चेहऱ्यांवरती मात्र आपण प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळालं. रघु पवार यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक समाप्त झालंय पहिलं आणि पहिल्या षटकानंतर 24 धावा धावफलकावरती आल्यात. संग्राम जिद्दी खेळाडू म्हणण्याची ओळख राहिली गेलेली आहे. इथून अगदी वेगळ्या ढाकणीचा फटका खेळायचा जरूर होता तिथे, पण त्याच्यानंतर गोलंदाजाने अगोदरच ओळखला होता. त्याच्यानंतर मात्र इथून बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. आणि इथून अनिल वागल एक महत्वपूर्ण गोलंदाज, सातत्याने आपल्या नावाचा परिचय दिलाय. अविराज सर काय म्हणाल? कालच्या दिवसामध्ये करता संग्रामचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 3 बॉल 3 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती धावबाद झाला आणि आता इथे पाहायला गेलं तर धावबाची संधी जरूर होती. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. केटीपीएल मध्ये त्यांचंही मोठं योगदान आहे. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं मात्र हाताळल्या गेलेल्या आहेत. तेवढंच सागर पाटील त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्याने हे काम केले गेले. अगदी पाहायला गेलं तर ऑफसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, फटका फसला. तिथे बॅटची स्विंग थोडीशी मात्र चेंज झाली आणि मिड ऑफ मध्ये मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलला गेला आणि एकच धाव इथे येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा. 26 आणि स्कोर बोर्ड. संग्रामच्या सहकार्याचं सुद्धा बोलावं लागेल. जे प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती किट्स दिसत आहेत ना, ते करता संग्रामच्या माध्यमातून तयार केलेले आरोही स्पोर्ट्स 70-70च्या माध्यमातून हे किट्स बनवलेले आहेत. ते आपण प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती परिधान केलेले आपण पाहतोय या स्पर्धेच्या दरम्यान. हा मैदान पहा, ना भूतो ना भविष्य. या मैदानाला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली. रंग आलाय, ढंग आलाय. जसं नवी नवरीला मात्र सजवावं ना, तसं या मैदानाला मात्र सजवले गेले. आणि म्हणून तर या KTPL 4.0 ची मात्र अप्रतिम दर्जा, उंची आणि त्याचबरोबर टॉपची स्पर्धा का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण आपण या स्क्रीनवर पाहतोय. आपला सण, आपली स्पर्धा, तुमची आमची लाडकी स्पर्धा आपण KTPL ची स्पर्धा पाहतोय. उलटा फुलटा इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न. संग्राम यासाठी ओळखले जातात, काहीतरी नाविन्यपूर्ण करायचं. आपण एज्युकेटेड केलेले मात्र स्वतःचे काहीतरी फटके असतात ते दाखवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करायचा. पण तो बॉल थोडासा बाहेर होता उजव्या इष्टीच्या आणि पाहायला गेलं तर इथून स्कूप करायचा होता, तो मात्र फटका फसलाय. तिथे थोडंसं इम्प्रोव्हायझिंग करायचं होतं, जागा बनवली होती. बाखर तर फाईन लेगच्या दिशेला खेळायचं होतं. त्यामध्ये एक चांगला बॉल इथे पाहू शकता, इम्प्रोव्हायझिंग केलंय. पाठीमागल्या बॉलवरती जो प्रयत्न होता तो प्रयत्न इथे सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. बॉल गेलाय सीमा पार, मिळतील दाबा 4 चौकार. टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा, पाटलाचा पोरगा रोहित पाटील यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचे करूया सरचे स्वागत. आणि मैदानाला पाहतोय आपण. ही स्पर्धा ना भूतो ना भविष्य. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे परंपरेची. तुम्ही पाहताय सागर पाटील मॅनेजमेंट डायरेक्टर असणारी ही स्पर्धा KTPL 4.0 कराड तालुका प्रीमियर लीग हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत मामा सर्वांचे लाडके दीपकदादा लोखंडे साहेबांनी मात्र एक स्वप्न पाहिलं, ते स्वप्न साकार होताना
सगळ्यांच्याच कराडकरांचा मात्र पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे, हाताला झटका दिलाय, बोटाला चटकाही दिलाय, बॉल होतोय मात्र फरार. आर पार सीमा रे. विराट सर आपण पाहायला गेलं तर चांगली सुरुवात इथून करून देतील का यासाठी ओळखले जातात आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं इथे. स्वप्नील लिहून गेले आणि त्याच्यानंतर मात्र दांडी झाली गोल. एसटी उद्ध्वस्त फर्निचर बरखास्त काठी पाडली गेली. फलंदाज बाद बिग विकेट. इथे मोठा बुरुज ढासळला जातोय. 440 होल्डचा करंट. फलंदाज बाद स्वप्नील लिहून गेले. बॅक टू द कॅच. दबनची गरज अंकुरने चांगली गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉल मध्ये 5 धावसंख्या खर्च केली. 1 विकेट मिळाली या बॉल षटकामध्ये. 39 धावफलकावरती फाईल मध्ये बराच जागा बनली तिथे. अगदी क्षेत्ररक्षकांनी पण तेवढीच अप्रतिमरित्या मात्र आपली कलात्मक पद्धतीने क्षेत्ररक्षण दाखवलं गेलं आणि 1 धाव तिथे येताना पाहायला मिळाली. 3 धावा निश्चित वाचल्यात पाहायला गेलं तर तुम्ही. 1 धाव म्हणून म्हणलं जातं. धावाल तर वाचाल. इथे पाहायला गेलं तर धावा वाचवल्या गेल्यात म्हणून म्हणलं जातं लर्निंग इज द बेस्ट सोर्स ऑफ अर्निंग. आता इथे साताऱ्यात चुका घडत होत्या त्यामधून कुठेतरी संघ शिकलेला पाहायला मिळाला आणि संघासाठी 3 धाव वाचवलेला आपल्याला पाहायला हा मिळाला. तुम्ही पाहताय व्हीआयपी डायज कराड तालुका प्रीमियर लीग 2025 ची भव्य दिव्यता काय आहे त्याचं उत्तम उदाहरण दाखवणारा मात्र हा मुख्य अतिथी कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2025. दीपक दादा लोखंडे आमचे आधारस्तंभ. त्याने एक स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी अनाउन्समेंट केली होती मागच्या KTPL मध्ये आणि ते मात्र साकारताना पाहायला मिळते तुम्हाला. प्रत्येक गोष्ट आणि गोष्टीची सुसज्जता काय असावी त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मैदानावरती थोडंसं मात्र इथून चर्चा होताना पाहायला मिळतोय. आमच्यापर्यंत निर्णय येईल पंचांचा तोपर्यंत आपण या थ्रो साठी रिव्ह्यू सिस्टम वापरलं जाईल. मी पंचांना विनंती करेन आमचे टेक्निकल पंच तिसरे इथे मात्र आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं इथून लक्ष ठेवलं जाईल ऍक्शन वरती. मॅच खूप क्रुशियल आहे. मॅचला बनवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय. विराज सर काय म्हणाल मॅच कुठे जाईल? खरं तर पाठीमागल्या वर्षी रोहित पाटील साहेबांच्या माध्यमातून एक शब्द वापरला गेला होता अवाढव्य. आणि अवाढव्य या शब्दाचा अर्थ काय असतो तो आता या मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तुम्हाला सर्वांचे लाडके दीपक दादा लोखंडे साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याला साथ चढवलं ना खऱ्या अर्थानं तर ते मात्र आपण पाहायला गेलं तर बेस्ट मॅनेजमेंट डायरेक्टर आम्ही संबोधतो त्यांना आणि मॅनेजमेंटचे गुरु म्हणून ज्यांना ओळखले जातात ते सागर पाटील. फेअर डिलिव्हरी आणि या योग्य बॉल इथे मात्र हाताला गेले चेक केले गेले. अगदी प्रत्येक 2 अँगलनी मात्र बॉल चेक केले गेले आणि इथून प्रत्येकाला न्याय दिला जाईल. त्यासाठी KTPL 4.0 आणि KTPL कराड तालुका क्रिकेट ओळखलं जातं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. इथे 40 धावफलकावरती लागले जातात. येणारे 14 बॉल आणि 9
धावांची गरज इथून मात्र असणार आहे. ती टीम सावकार 11 आदरणीय नितीनजी भैया आणि सूरजजी भैया यांच्या टीमला. ही पहा स्वप्नातील स्पर्धा. बाईक कोणाच्या मात्र इथून घरी जाईल, कोणत्या संघ मालकाला मिळेल, कोणत्या गावात जाईल, कोणत्या संघ मालकाच्या नावावरती कोरली जाईल ती मात्र आपल्याला पाहायला मिळाली. परंतु तोपर्यंत पाहायला घेताना बॉल होते फरार. आर पार आणखी एक आलाय कलात्मक पद्धतीने खेळलेला KTPL 4.0 मधील शानदार चौकार. आणि 5 ची गरज. मॅच अगदी क्रुशल स्थितीमध्ये बनवली गेली. आपल्याकडे हा खेळ बनवला गेला. हा मोठा फटका खेळला जरूर तिथे क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. परंतु हा विजयी षटकार, विजयी सिग्नेचरच्या फॉर्म वरती साईन करणारा हा फटका मात्र इथून सजवला गेलाय. यासाठी ओळखले जात आहेत दीपक शेवाळे यांच्या बॅटमधून मात्र हा आलाय षटकार. अप्रतिम षटकार पाहायला मला. खरं तर 5 धावांची गरज होती आणि शेवटच्या बॉलवरती करत इथे 5व्या बॉलवरती षटकार, विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 2.5 मध्ये हा खेळ समाप्त केले सावकार 11 टीमनं. आणि सावकार 11 टीम मंत्र्यानंतर आपण पाहायला गेलं तर नितीनजी भैया साहेब, सुरेशजी भैया साहेबांचा मात्र हा संघ पाहायला मिळतो. स्वप्नजी देवंगुळे आयकॉन प्लेअर आहेत, चॉईस प्लेअर आहे संग्राम लावण. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं त्यांच्या विरोधामध्ये बालाजी सीफूड सप्लायर्स बागलवाडी, बाबासो बागलशेठ, सतीशजी बागल साहेब यांचा हा संघ आणि शुभम पाटील, इंद्रजित पाटील थोडेसे कमी पडलेत. आपण इथे मात्र पाहायला गेलं तर स्क्रीनवर पाहायला गेलं तर 48 धावा प्रथमतः बॅटिंग करताना मात्र बनवल्या गेल्या होत्या बालाजी सीफूड सप्लायर्सनं. आणि 50 इथून 49 धावांचा टार्गेट केला होता. परंतु स्वप्नील देवंगुळे या फलंदाजांनी 9 बॉलमध्ये 29 धावांची बहारदार खेळी साकारली आणि तिथेच मॅचला अल्टीपल्टी केली, आपल्या बाजूनं वळवली गेली आणि तेच मात्र पाहायला गेलं. दुसऱ्या बाजूला इंद्रजित पाटीलने ही चांगली फलंदाजी केली होती जरूर तिथे 10 बॉल 22 ची. परंतु त्यानंतर इथून पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी आणि चांगलं मॅनेजमेंट मैदानामध्ये मात्र पाहायला मिळालं. स्वप्नील देवंगुलेच्या आणि दीपक शेवाळे यांनी आणखी एक विजयाचा साथ चढवला आणि इथून सावकार 11 या टीमला मात्र विजयी साकार होताना पाहायला मिळालं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी आणि बॅटिंग करत असताना ज्याने अप्रतिम